कमेंट आली होती की ताई तुम्ही येळवणीची आमटी दाखवा की, म्हणजे कटाची बरं का. त्याच्यासाठी काय घेतलं इथे मी, कांदा आणि कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं, कढीपत्ता जास्त टाकायचा, लसूण अद्रक आणि जिरंसुद्धा मी ह्याच्यातच टाकते आणि मीठसुद्धा बरं का. मग छान इथं मस्त वाटून घ्यायचं, थंड झाल्यावरच वाटून घेतले, गरम गरम घेतले नाही. आणि पातेल्यामध्ये आपलं जर्मनच्या पातेले घेतले, इथं मोहरी, तेल, आपलं जे दालचिनी, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता आणि तो वाटलेला मसाला आपला. मी ह्याच्यात कोथिंबीरपेक्षा कढीपत्ता जास्त टाकला आहे, कारण कढीपत्त्याचा सुगंध लय भारी, इथून कालवणाला चव पण लय भारी लागते. आणि इथं आपलं लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची आणि आपला गावचा येसूर, हळद, जे आपले रेग्युलरचे मसाले असतात का नाही ते टाकायचे आणि मसाला शिजू द्यायचा चांगला. आणि ही येळवणीची आमटी, शिजलेली आमटी, पाणी थोडं काढून घ्यायचं आणि त्याच्यात थोडी डाळ पण ठेवायची, म्हणजे छान लागते. खळखळून चांगली उकळी येऊ द्यायची, चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर, एकच नंबर. एवढा सुगंध भारी आणि मला आमटी भात भरपूर आवडतो. कुणाकुणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा.